संजीवनी KBP पॉलिटेक्निकच्या व्हर्च्युअल कॅम्पस व्हिजिटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लेट्स स्टार्ट अवर व्हिजिट फ्रॉम संजीवनी ऑफिस. 002 ही प्रिन्सिपल केबिन आहे. प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर हा सजेशन बॉक्स ठेवलेला आहे. या सजेशन बॉक्समध्ये तुमच्या काही कंप्लेंट्स असतील, काही सजेशन्स असतील तर तुम्ही ते टाकू शकता. प्रिन्सिपल केबिनच्या सरळ समोर गेल्यानंतर आपल्याला इथे लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपल्याला रूम नंबर 003 दिसेल. तर ही रूम नंबर 003 ही संजीवनीचं ऑफिस आहे. तर चला आपण ह्या ऑफिसमध्ये एंट्री करणार आहोत. समोर गेल्यानंतर तुम्हाला ऑफिसचे जे सुपरिटेंडेंट आहेत लोंढे सर यांची इथे केबिन आहे. तुमचे ऑफिस संदर्भात काही तुम्हाला मदत हवी असेल, स्कॉलरशिप असेल, एक्झाम फॉर्म्स असतील, बस फॅसिलिटी असेल तर तुम्ही ह्या ऑफिसमध्ये संपर्क करू शकता. ऑफिस हा सर्वात महत्त्वाचं असं डिपार्टमेंट आहे, कारण तुमचे स्कॉलरशिप फॉर्म असतील, तुमचे एक्झाम फॉर्म असतील तर ते ह्याच ऑफिस थ्रू तुम्हाला फॉरवर्ड करायचे आहेत. तर हे ऑफिसचा जो स्टाफ आहे तुम्हाला आतमध्ये दिसत आहे, परंतु तुम्हाला ऑफिसमध्ये डायरेक्ट एंट्री नाही आहे. तर ऑफिसच्या बाहेर ह्या विंडोज आहेत, त्या विंडोज थ्रू तुम्हाला जे काही एन्क्वायरी करायची असेल तुम्ही ती करू शकता. तर येलो कलरचे जे बोर्ड दिलेले आहेत बघा, एक्झाम सेक्शन बोर्ड आहे, स्कॉलरशिप बोर्ड आहे. तर तुमचं ज्या प्रकारचं काम असेल त्या विंडोसमोर उभं राहून तुम्ही ते काम करू शकता. आता आपण ऑफिसच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपल्या संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसकडे आपण जात आहोत. त्या अगोदर ऑफिसच्या बाहेर काही नोटीस बोर्ड आपल्याला दिसतील. हे नोटीस बोर्ड खूप महत्त्वाचे आहेत. या नोटीस बोर्डवरती स्कॉलरशिप संदर्भात, एक्झाम फॉर्म संदर्भात, फी संदर्भात नोटीस फ्लॅश होत असतात. जर आपण ह्या नोटीस वाचण्याची सवय जर ठेवली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. चला तर आपण आपली व्हिजिट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडे नेत आहोत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट या विभागातर्फे आपल्या कॉलेजमध्ये खूप साऱ्या नामांकित कंपन्या येत असतात आणि मुलांना नोकऱ्या देत असतात. जसं की कमिन्स आहे, स्नायडर आहे, इन्फोसिस आहे, ब्ल्यू स्टार आहे, टाटा मोटर्स आहे, बजाज आहे. अशा खूप साऱ्या नामांकित कंपन्या आपल्या कॉलेजमध्ये येत असतात. मिनिमम 10,000 ते मॅक्सिमम 50,000, 60,000 पर मंथ या पॅकेजच्या नोकऱ्या ह्या विभागातर्फे मुलांना मिळालेल्या आहेत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस रूम नंबर 005 मध्ये आपण एंट्री करत आहोत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे जे हेड आहेत प्रोफेसर IK सय्यद सर हे या केबिनमध्ये बसलेले आहेत. तर तुम्हाला ट्रेनिंग देण्याचं आणि तुमचं प्लेसमेंट करण्याचं काम जे आहे हे सय्यद सर पार पाडतात. तर ह्या विभागातर्फे तुम्हाला ट्रेनिंग ऑर्गनाईज केले जातात. जे ट्रेनिंग इंडस्ट्रीचे जे पर्सन्स आहेत, इंजिनियर्स आहेत ते तुम्हाला ट्रेनिंग देतात, जेणेकरून ज्यावेळेस इंडस्ट्री तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे तो इंटरव्ह्यू तुम्ही इझिली क्रॅक करू शकता आणि इझिली तुम्हाला जॉब मिळतो. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसच्या बाहेर निघाल्यानंतर समोरच रूम नंबर 007 मध्ये आपला कॉन्फरन्स हॉल आहे. कॉन्फरन्स हॉल जो आहे तो संपूर्ण AC हॉल आहे. चला तर आपण आपल्या कॉन्फरन्स हॉलची व्हिजिट करूया. आपण रूम नंबर 007 कॉन्फरन्स हॉलच्या दरवाजासमोर आलेलो आहोत. चला तर आपण कॉन्फरन्स हॉल जो आहे त्याच्यामध्ये एंट्री करू आणि बघू की हा कॉन्फरन्स हॉल कसा आहे. तर हा जो कॉन्फरन्स हॉल आहे हा पूर्ण AC हॉल आहे आणि प्लीझंट असं ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट केलेलं आहे की जेणेकरून जे काही गेस्ट लेक्चर्स इथे ऑर्गनाईज होणार आहेत, जे काही फंक्शन्स होणार आहेत त्याच्यामध्ये एक फ्रेशनेस राहील अशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट केलेलं आहे. तर या सेमिनार हॉलमध्ये आपण जे इंडस्ट्रीचे पर्सन्स बोलवतो, आपले जे ॲल्युमिनी बोलवतो, त्यांचे गेस्ट लेक्चर्स इथे होतात, सत्कार समारंभ होतात, तुमचे फेअरवेल फंक्शन इथे होतात. कॉन्फरन्स हॉलच्या व्हिजिटनंतर आपण निघालेलो आहोत ओपन ऑडिटोरियमच्या व्हिजिटला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसच्या सरळ आपल्याला जायचं आहे. सरळ इथून गेटमधून बाहेर पडायचं आहे
गेटमधून बाहेर पडल्यानंतर समोर तुम्हाला IT बिल्डिंग दिसेल. तर IT बिल्डिंगपासून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. ह्या गेटमधनं एंट्री करायची आहे. आपण ओपन ऑडिटोरियममध्ये एंट्री केलेली आहे. तर हे ओपन ऑडिटोरियम आहे. ओपन ऑडिटोरियमचा पर्पज जो आहे, इथे सोशल ॲन्युअल जे गॅदरिंग्ज असतात, जे मोठे मोठे फंक्शन्स असतात ते इथे ऑर्गनाईज केले जातात. इस्पेशली तुमचं जे सोशल ॲन्युअल गॅदरिंग आहे हे नाईट इव्हेंट असतो. तो नाईट इव्हेंट ह्या ओपन ऑडिटोरियममध्ये घेतला जातो. कारण पूर्ण कॉलेजसाठी हा इव्हेंट असतो. तर एवढे मुलं जे आहेत ते कॉन्फरन्स हॉलमध्ये बसू शकत नाहीत. त्यामुळे तो इव्हेंट आपण ओपन ऑडिटोरियममध्ये घेत असतो. तर बघा किती ग्रीन आणि किती सुंदर असा हा ओपन ऑडिटोरियम आहे. समोर जे आहे स्टेज आहे आणि ग्रीन जो स्पेस आहे त्यामध्ये आपली सिटिंग अरेंजमेंट असते. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ह्या ओपन ऑडिटोरियममध्ये आपण ऑर्गनाईज करत असतो. ॲन्युअल सोशल गॅदरिंग हा एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचाच भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण तुमचे जे कलागुण आहेत, सिंगिंग टॅलेंट असेल, डान्सचं टॅलेंट असेल, रांगोळी कॉम्पिटिशन असेल, आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन असेल, असे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आपण इथे ऑर्गनाईज करत असतो. आणि तुमचे जे काही हिडन टॅलेंट्स आहेत आपण इथे त्याला वाव देत असतो. गॅदरिंगचं जे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे त्यासाठी आपण विविध क्षेत्रातील जे नामवंत आहेत त्यांना इथे आपण आमंत्रित करत असतो. ओपन ऑडिटोरियमच्या लेफ्ट साईडला आपलं अकाउंट डिपार्टमेंट आहे. चला तर आपण अकाउंट डिपार्टमेंटच्या व्हिजिटला जाणार आहोत. ह्या डिपार्टमेंटच्या आतमध्ये आपण जाणार नाही आहोत. आपण जी विंडो आहे म्हणजे तुम्हाला ॲक्सेस जो आहे तो बाहेरून आहे, तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. समोर आपल्याला अकाउंट डिपार्टमेंटची विंडो दिसत आहे. कॅशियर असं लिहिलेलं आहे. अकाउंट डिपार्टमेंटचे कॅशियर इथं बसतात. तुम्हाला लक्षात आलं असेल की हे अकाउंट डिपार्टमेंट कशासाठी आहे. तुमची ट्युशन फी असेल, तुमची एक्झाम फी असेल तर ती ह्या डिपार्टमेंटला येऊन तुम्हाला भरायची असते. ज्ञानाचं भांडार आपण ज्याला म्हणतो ते आहेत बुक्स. आणि असे 20,000च्या वरती बुक्स आहेत असं जे ठिकाण आहे ती आहे आपली सेंट्रल लायब्ररी. तर आपण आपली व्हिजिट जी आहे ती आपल्या सेंट्रल लायब्ररीकडे नेत आहोत. तर ही जी सेंट्रल लायब्ररी आहे ती अकॅडमिक्स बिल्डिंगमध्ये आहे. अकॅडमिक्स बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला आपली लायब्ररी आहे. तर आपण आता लायब्ररीमध्ये एंटर करत आहोत. आपण आपल्या लायब्ररीमध्ये एंट्री केलेली आहे आणि समोर आपल्याला दिसत आहेत आपल्या लायब्ररीचे लायब्ररीयन जायभाय सर. सरांच्या केबिनच्या मागे आहे डिजिटल लायब्ररी. आपण डिजिटल लायब्ररीमध्ये एंटर करणार आहोत. डिजिटल लायब्ररी ही जी आहे आत्ताच्या युगामध्ये खूप महत्त्वाची आहे. तर आपली जी डिजिटल लायब्ररी आहे आपण त्यामध्ये एंट्री करत आहोत. डिजिटल लायब्ररीमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे आपली नाव नोंदणी करावी लागते. आपलं नाव, आपण येण्याची वेळ, आपण कुठल्या टर्मिनलवरती बसलेलो आहोत याची सगळी नोंद इथे होते. त्यानंतर आपण इथे जे PC ठेवलेले आहेत त्या PCवरती आपण बसतो आणि आपण जे काही ज्ञानाचं भांडार आहे ते इथे आपल्याला अवेलेबल होतं. तर डिजिटल लायब्ररीमध्ये 24 इंटरनॅशनल अँड नॅशनल जर्नलचं सबस्क्रिप्शन आपल्याकडे आहे. व्हरायटी ऑफ ई-बुक्स तुम्ही इथे रेफर करू शकता. इथे हा चार्ट आहे. तर वेगवेगळे जर्नल्स आहेत, त्या जर्नलचं सबस्क्रिप्शन आपल्याकडे आहे. तर आपल्याला इथे ज्ञानाचं जे भांडार आहे आपल्याला विदिन 1 क्लिक आपल्याला इथे अवेलेबल होतं. तर हे आहे रीडिंग हॉल. तर लायब्ररीमध्ये जे बुक्स तुम्ही इश्यू केल्यानंतर इथे एक शांत अशा वातावरणामध्ये तुम्ही ते बुक्स वाचू शकता, ज्ञानार्जन करू शकता. तर हा जो सेक्शन होता तो मुलांसाठी होता. आता इथे एक PC ठेवलेला दिसतोय. तर इथनं तुम्हाला जे बुक पाहिजे ते अवेलेबल आहे की नाही ते विदिन अ सिंगल क्लिक तुम्ही चेक करू शकता. तर पुढे आपण चाललेलो आहोत. तर इथे ओनली फॉर गर्ल्स. तर इथे हा जो रीडिंग हॉल आहे तो फक्त मुलींसाठी आहे आणि याच्या समोर मुलांसाठी रीडिंग हॉल आहे. तर सेपरेट असे रीडिंग हॉल लायब्ररीमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. चला तर हे पुस्तकांचं जे भांडार आहे लायब्ररी त्याच्यामध्ये आपण एंट्री करत आहोत. तर खूप मोठी अशी आपली लायब्ररी आहे. 20,000च्या वरती आपल्याकडे बुक्स आहेत आणि बुक्स सिस्टमॅटिक वेने अरेंज केलेले आहेत. तर डिपार्टमेंट वाईज अरेंज केलेले आहेत. तर मेकाट्रॉनिक्स,
मेकाट्रॉनिक्स डिपार्टमेंटचं सेपरेट सेक्शन आहे, सिव्हिल डिपार्टमेंटचं सेपरेट सेक्शन आहे, कम्प्युटर टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचं सेपरेट सेक्शन आहे. खूप सारे नॅशनल इंटरनॅशनल ऑथरचे बुक्स आपल्याकडे आहेत. तर नक्कीच तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात तर 3 वर्षामध्ये नक्कीच तुम्ही खूप सारे बुक इश्यू करा, खूप सारे बुक्स वाचा, म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुम्ही तुमच्या ॲज अ इंजिनियर जे करिअर आहे ते तुमचं सक्सेसफुल राहील. बघा, मेकॅनिकलचा हा सेक्शन आहे, इलेक्ट्रिकलचं सेक्शन आहे. खूप सारे हजारोने आपल्याकडे बुक्स अवेलेबल आहेत. तुम्हाला मार्केटमधनं कुठलंही बुक घेण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याकडे बुक बँक हा एक कन्सेप्ट आहे. जे वीकर सेक्शनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी बुक बँक आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची फॅसिलिटी तुम्ही यूज करू शकता. आता तुम्हाला मी इथे एक डेमो दाखवणार आहे की एखादं बुक तुम्ही कसं इश्यू करू शकता. बुक तुम्ही घेतल्यानंतर लायब्ररीच्या डोअरच्या समोर 2 काउंटर आहेत. एक आहे बुक रिटर्न आणि दुसरं आहे बुक इश्यू. तर आपल्याला बुक इश्यू करायचं आहे, त्यामुळे आपण जाणार आहोत बुक इश्यू काउंटरकडे. आपण तिथे आपलं बुक देणार आहोत. तर इथे जाधव सर बसलेले आहेत. जाधव सर आपल्याकडनं बुक घेणार आहेत आणि याची जी नोंद होते ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते. तर इथे बघा, स्कॅन झालेलं आहे. प्रत्येक बुकला बारकोड असतो. त्या बारकोड स्कॅन केलेला आहे आणि त्याची एंट्री डिजिटल स्वरूपात इथे झालेली आहे. आपलं कॉलेज ॲकॅडमिक्सबरोबर स्पोर्टलाही तेवढंच महत्त्व देतं. आपले विद्यार्थी जे आहेत दरवर्षी नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला आपल्याला प्राइजेस मिळत असतात. आपल्याकडे वेगवेगळे स्पोर्ट्सचे ग्राउंड अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण आता बास्केटबॉल कोर्टची व्हिजिट करणार आहोत. बास्केटबॉलचे आपल्याकडे 2 ग्राउंड्स अवेलेबल आहेत. त्यापैकी पहिलं जे ग्राउंड आहे ते ॲकॅडमिक बिल्डिंगच्या समोर हे बास्केटबॉलचा कोर्ट तुम्हाला दिसतोय. बास्केटबॉलचं हे ग्राउंड तुम्हाला दिसतंय. तर पूर्ण झाडांनी वेढलेलं असं हे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे. बास्केटबॉल कोर्टला लागून एक रोड आहे. त्या रोडने आपण निघालेलो आहोत गर्ल्स हॉस्टेलकडे. तर पुढे गेल्यानंतर राईट टर्न जर घेतला तर हे आहे गर्ल्स हॉस्टेल. तर प्रशस्त असं गर्ल्स हॉस्टेल आहे. सगळ्या ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत. आपला पुढचा प्रवास हा आपण स्टेशनरी स्टोअरकडे करणार आहोत. गर्ल्स हॉस्टेलपासून जो रोड आहे सरळ आपल्याला पुढे जायचं आहे. तर स्टेशनरी स्टोअर हे जे आहे असं ठिकाण आहे की जिथे तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचे प्रॅक्टिकलसाठी मॅन्युअल लागतात लिहिण्यासाठी. ते मॅन्युअल्स इथे अवेलेबल असतात. राईटअप पेजेस अवेलेबल असतात. राईटअप पेजेस अटॅच करण्यासाठी फाईल्स अवेलेबल असतात. ड्रॉईंग काढण्यासाठी वेगवेगळ्या साईजचे ड्रॉईंग शीट्स इथे अवेलेबल असतात. पेन, पेन्सिल्स. 3 वर्षामध्ये जे काही तुम्हाला लागणार आहे, जी काही स्टेशनरी लागणार आहे ती इथे अवेलेबल असते. तर लेफ्ट साईडला टर्न घेतल्यानंतर आपल्याला आपलं सेंट्रल स्टेशनरी स्टोअर दिसतं आहे. सेंट्रल स्टेशनरी स्टोअर म्हणजे सगळ्या ब्रांचेसच्या मुलांसाठी इथे स्टेशनरी अवेलेबल आहे. तर बघा, इथे मुलं स्टेशनरी विकत घेत आहेत. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी हे प्लेस, कारण तुम्हाला इथं वेळोवेळी यावं लागेल. तुम्हाला लागणारी जी स्टेशनरी आहे तुम्हाला इथनं परचेस करावी लागेल. बाहेर कुठनंही तुम्हाला स्टेशनरी विकत घेण्याची गरज नाही. तर आपल्या कॉलेजचा लोगो असणारी, आपल्या कॉलेजचं नाव असणारी सगळी स्टेशनरी इथे अवेलेबल आहे. तर बघा, हे स्टेशनरी स्टोअर आहे. स्टेशनरी स्टोअरच्या समोर बघा फायर फायटिंग सिस्टीम आहे. आपल्या पूर्ण कॅम्पसमध्ये फायर फायटिंग सिस्टीम अवेलेबल आहे. सेफ्टी प्रिकॉशन्स प्रत्येक ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण जात आहोत आपल्या फुटबॉल ग्राउंडकडे. समोर तुम्हाला असं ग्रीन असं ग्राउंड दिसतंय बघा. खूप मोठं असं ग्राउंड आहे आणि पूर्ण ग्रीन असं ग्राउंड आहे. पूर्ण त्याला सेफ्टी त्याला प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून ग्रीनरी जी आहे मेंटेन राहिली पाहिजे. खूप मोठं असं ग्राउंड आहे बघा, पूर्ण ग्रीन. इथे तुम्ही फुटबॉल खेळू शकता, हॉकी खेळू शकता. असं प्रशस्त असं ग्रीन फुटबॉल ग्राउंड. आणि इकडे बघा, फुटबॉल ग्राउंडच्या समोर इथे एका शेडमध्ये तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे लंच ब्रेक जो असतो त्या लंच ब्रेकमध्ये इथे येऊन तुम्ही तुमचा लंच करू शकता. आता आपण आपली व्हिजिट जिमखान्याकडे नेत आहोत. समोर गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि सरळ गेल्यानंतर तुम्हाला राईट साईडला जिमखाना दिसणार आहे. हे सगळे स्पोर्ट्सचे ग्राउंड, सगळ्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या जिमखान्या अंडर चालतात. तर बघा,
संजीवनी कॅम्पस जो आहे तो पूर्ण ग्रीन कॅम्पस आहे. ग्रीन कॅम्पस अवॉर्डही आपल्याला मिळालेला आहे. आपले स्वर्गीय माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा संजीवनी हा संकुल आहे. तो खूप ग्रीन असा कॅम्पस आहे. त्यांनी त्यावेळेस लावलेली ही जी झाडे आहेत त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनयुक्त असं फ्रेश वातावरण इथे अवेलेबल आहे. आपल्याला आज त्याचा फायदा होतो आहे. बघा ग्राउंड किती खूप सुंदर असं ग्राउंड दिसत आहे. खूप प्रशस्त असं ग्राउंड आहे आपलं. हे बघून आपलं मन प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपण आपलं शिक्षण घेऊ शकतो. आपल्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. चला तर आपण जिमखान्याकडे जात आहोत. तर हे जे आपलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये बघा इथे आपले जे फ्लॅग होइस्टेशन असतं, आपलं जे झेंडावंदन असतं त्याची इथे सोय केलेली आहे. येणारा जो स्वातंत्र्य दिन आहे इथे आपल्याला जमायचं आहे आणि आपला स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा करायचा आहे. तर पुढे आपण जात आहोत आपल्या जिमखान्याकडे. सरळ गेल्यानंतर उजव्या साईडला जर आपण टर्न घेतला तर आपला जिमखाना आहे. समोर आहे आपला जिमखाना. तर जिमखाना जो आहे तो आपलं मेंटल आणि फिजिकल स्वास्थ्य जे आहे तो मेंटेन करतो. तर जिमखाना आपण आतमध्ये जाऊन दाखवणार नाही आहोत कारण त्याचं सेपरेट असं सेशन होणार आहे. आपण आता बॉईज हॉस्टेलमध्ये एंट्री करणार आहोत. जिमखान्याला लागूनच आपलं बॉईज हॉस्टेल आहे. चला तर बॉईज हॉस्टेलच्या कॅम्पसमध्ये आपण एंट्री करत आहोत. हे आहे बॉईज हॉस्टेलचं गेट. याच्यामध्ये आपण एंट्री करणार आहोत. इथे लिहिलं आहे सिनियर बॉईज हॉस्टेल. आता बॉईज हॉस्टेल जे आहेत ते प्रत्येक क्लासनुसार आहेत. FYसाठी वेगळं, SYसाठी वेगळं, TYसाठी वेगळं. तर हे सिनियर बॉईजचं हॉस्टेल आहे. म्हणजे याचा अर्थ असं होतो की फर्स्ट इयरसाठी वेगळं हॉस्टेल असेल. तर खूप इथे बघा जर तुम्हाला एंट्री करायची असेल हॉस्टेलमध्ये तर तुम्हाला तुमचं फेस रेकग्नाईज करून इथे एंट्री करावी लागेल. याचा अर्थ असा होतो की स्ट्रेंजर्स आर नॉट अलाउड इन हॉस्टेल. सर प्रयत्न करताय एंट्री करण्याचा परंतु त्याचा फेस रेकग्नाईज होत नाही आहे. ज्यांनी हॉस्टेलमध्ये ज्यांचं एंट्री आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच हॉस्टेलमध्ये एंट्री मिळते. म्हणजे अशा प्रकारची हाय सिक्युरिटी आपण इथे प्रोव्हाइड केलेली आहे. हेल्थ इज वेल्थ आपण ज्याला म्हणतो. तर आपली हेल्थ जर मेंटेन असेल तर आपण वेल्थ कमवू शकतो, आपलं शिक्षण घेऊ शकतो. तर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने RO वॉटर प्लांट हा सेटअप केलेला आहे जिथून पूर्ण संजीवनी कॅम्पसला हा शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. ही सेंट्रलाइज अशी RO सिस्टीम आहे. तर तुमच्या शिक्षणाबरोबरच तुमच्या आरोग्याचेही काळजी घेण्याचं काम जे आहे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट करतो. तर RO प्लांटला व्हिजिट आपण देत आहोत आणि देता देता एक शेजारी एक ग्राउंड आहे बघा. तर व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. तर व्हॉलीबॉलच्या ग्राउंडला लागून एक रोड आहे. तर त्या रोडने आपण जात आहोत. सरळ गेल्यानंतर हॉस्टेलच्या बॅकसाईडला आपला RO प्लांट आहे. त्या RO प्लांटमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत. हा सेंट्रलाइज असा RO प्लांट आहे. हा RO प्लांट आहे. तर याची कॅपॅसिटी जी आहे ती 3000 लिटर पर आवर एवढी आहे. 3000 लिटर एवढं शुद्ध पाण्याचा पुरवठा एका तासामध्ये हा प्लांट करू शकतो. कारण संजीवनी हा जो ग्रुप आहे खूप मोठा आहे. ह्या कॅम्पसमध्ये वेगवेगळे कॉलेजेस आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फार्मसी असेल, पॉलिटेक्निक असेल, ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असेल. तर सर्वांना इथनं शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. 3000 लिटर पर आवर एवढं शुद्ध पाणी एका तासामध्ये हा प्लांट करतो. आता आपण आपल्या प्लेग्राऊंडची व्हिजिट करणार आहोत. तर जिमखान्या अंडर हे प्लेग्राऊंड्स येतात. तर इथे जे आहे ते आपण बघितलेलं आहे की व्हॉलीबॉल ग्राउंड आहे. आता आपण सरळ पुढे जात आहोत. तर पुढे आपल्याला बास्केटबॉल कोर्ट दिसेल. तर बास्केटबॉलचे 2 कोर्ट अवेलेबल आहेत. एक अकॅडमिक बिल्डिंगच्या समोर आहे आणि एक जिमखान्यासमोर आहे. तर हे पूर्ण सिक्युरिटी याला प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून ग्राउंड जे आहे ते मेंटेन राहावं. त्यामुळे सिक्युरिटी याला प्रोव्हाइड केलेली आहे. इथे बघा हे बास्केटबॉलचा कोर्ट दिसतोय. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला टेनिस कोर्ट पण दिसेल. म्हणजे व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे, बास्केटबॉल कोर्ट आहे, टेनिस कोर्ट पण आहे. तर एव्हरी इयर इथे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स होत असतात. तुमच्या डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट कॉम्पिटिशन्स इथे होत असतात. आणि मी नक्कीच सजेस्ट करेल की जे
खेळाडू आहेत त्यांनी नक्कीच या सुविधेचा फायदा घ्यावा, कारण स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला जर आपल्याला सर्टिफिकेट मिळालं, विनरचं जर सर्टिफिकेट मिळालं, तर नक्कीच आपली निवड ही खेळाडू कोट्यातून गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी होऊ शकते. प्लेग्राऊंडपासून सरळ गेल्यानंतर राईटला टर्न घेतल्यानंतर आपल्याला इथे डिस्पेन्सरी दिसेल. तर डिस्पेन्सरीमध्ये आपण 24/7 संजीवनीमध्ये डॉक्टर्स अवेलेबल आहेत, जे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. डॉक्टर बत्रा आणि डॉक्टर घोलेचा हे 2 डॉक्टर्स इथे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अवेलेबल आहेत. डॉक्टरांना भेटण्याची वेळही इथे दिलेली आहे. आपल्याकडे 24/7 अशी ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. डिस्पेन्सरीच्या पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला सोलार शेड आहे. खूप भव्य असं शेड आहे. तिथे पूर्ण संस्थेचे, पूर्ण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा जर प्रोग्राम असेल तर त्यावेळेस हे सोलार शेड यूज केलं जातं. आपल्या हॉस्टेलच्या वरती सोलार शेड आहे, आपल्या बिल्डिंगच्या वरती पण सोलार शेड आहे. डिस्पेन्सरीकडनं आपण आता सरळ मागे मेन बिल्डिंगकडे निघालेलो आहोत. तर आपण आता आपली कॅन्टीन फॅसिलिटी बघणार आहोत. 2 स्पेशल कॅन्टीन अवेलेबल आहेत. एक कॅफे कॉर्नर आहे आणि दुसरा आहे कॅफेटेरिया. तर हे दोन्ही कॅन्टीनमध्ये तुम्हाला स्नॅक्स, टी आणि डिनरची सोय आहे. त्यानंतर कॅन्टीनला लागूनच एक ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये बसची फॅसिलिटी अवेलेबल आहे. बसच्या पार्किंगची सोय आहे, कार पार्किंगची सोय आहे, बाईक पार्किंगची सोय आहे. तर मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा 2 सेपरेट जागी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तर आपल्याकडे बस फॅसिलिटी ही दूर अंतरावरती अवेलेबल आहे, दूर अंतरापर्यंत अवेलेबल आहे. जसं की वैजापूर असेल, श्रीरामपूर असेल, येवला असेल, राहता असेल, शिर्डी असेल, तर या दूर अंतरावरती अपडाऊन करणाऱ्या मुलांसाठी ही बसची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आता आपण निघालेलो आहोत आपल्या ॲल्युमिनी हाऊसकडे. जे ॲल्युमिनी आहेत म्हणजे जे संजीवनीमधनं जे पासआउट होतात मुले, त्यांना आपण ॲल्युमिनी म्हणतो. तर ॲल्युमिनी हाऊस इथे संजीवनीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही काही कामानिमित्त म्हणजे गेस्ट लेक्चर देण्यासाठी किंवा कॅम्पसला व्हिजिट देण्यासाठी जर आला, तर तुमची राहण्याची ती सोय केलेली आहे. संजीवनीचं जे गेटच्या समोर जे सर्कल आहे, तिथून जर आपण राईट टर्न घेतला आणि समोर सरळ जर गेलं तर एक झेरॉक्सचे एक बोर्ड दिसतो. तिथून राईट टर्न घ्यायचा आहे आणि सरळ जायचं आहे. आणि समोर पुढे गेल्यानंतर मेकॅनिकल आणि सिव्हिल डिपार्टमेंट आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर इथून राईट टर्न घेतल्यानंतर परत एक राईट टर्न घ्यायचा आहे आणि आपल्याला समोर जे आहे ते आपलं ॲल्युमिनी हाऊस आहे. तर इथे या ॲल्युमिनी हाऊसमध्ये राहण्याची उत्तम अशी सोय केलेली आहे. तुम्हालाही इथे ॲल्युमिनी हाऊसमध्ये राहण्याची संधी मिळू शकते. जेव्हा तुम्ही पासआउट होणार, कुठल्या कंपनीमध्ये जॉब करणार, जर तुम्हाला गेस्ट लेक्चरला बोलावलं तर इथे तुम्हाला राहण्याची उत्तम सोय ही केलेली आहे.